त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता दशांश चिन्हाचा प्रश्न आला पहा. हां, मी मुद्दाम ते प्रश्न पाठीमागे ठेवले होते कारण तो प्रश्न येतो. तिथं फक्त एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा, मग तुम्हाला ह्याच्यातला मार्क्स तुमचा जात नाही, ह्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न येणार नाही. आणखी पुढं काही आपण नमुने पाहणार आहोत. तर हा प्रश्न पहा, हा रायगड पोलीस भरतीच्या पेपरमधला मी घेतला आहे 2018चा. 25.9467 25.9467 संख्या दिलेली आहे. आणि प्रश्न विचारला आहे मध्ये 9 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक किती? 9 व 7 च्या स्थानिक किमतीतील फरक पाहिजे. स्थानिक किमतीतील फरक आहे, मी फरक लिहितो फक्त तुम्हाला समजला की प्रश्न काय आहे. आता बघा, आता इथं 9 आहे, 7 आणि ह्यांच्या स्थानिक किमतीतला फरक विचारला आहे. मी मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं की जर दशांश चिन्ह नसेल तर ती संख्या पूर्णांक असते, मग किंमत काढणं सोपं आहे. पण आता तसं नाही. इथं किंमत काढताना बघा, जरी आता प्रश्न ह्या 9 वर आणि 7 वर विचारला असला तरी सुद्धा आपण तुम्हाला ह्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काय असते हे काढायला मी शिकवतोय. म्हणजे प्रश्न कसा जरी फिरवून टाकला तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. पर्टिक्युलर एवढाच प्रश्न नाही सोडवायचा आपल्याला. हां, तर पहा, ह्या जर 2ची किंमत मला काढायची आहे, स्थानिक किंमत म्हणतो मी, मग 2ची किंमत, तर आता ह्या 2च्या पुढची सगळी घरं मोजायची नाहीत कारण दशांश चिन्ह आले. म्हणजे इकडची संख्या पूर्ण आहे, म्हणजे 25 पॉईंट पुढची संख्या आपण वाचतोय. म्हणजे ह्याच्या पुढे एकच घर आहे, ह्या 2च्या पुढे एकच घर आहे. म्हणजे ह्या 2ची किंमत आहे 2 वरती 1 0 म्हणजे 20. आणि ह्या 5ची जी किंमत आहे ना ती 5च्या पुढे काहीच नाही, म्हणजे 5ची 5च आहे. म्हणजे 5च्या पुढे घर नाही. तुम्ही म्हणाल सर ही घर आहे, पण ही पॉईंट नंतरची आहे. आणि मग आता इथल्या किमती कशा, हे महत्वाचा पॉईंट आहे. दशांश चिन्हाच्या पुढच्या किमती कशा काढायच्या, हिथं आता पुढची घरं नाही मोजायची, हे लक्षात घ्या. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील. व्यवस्थित लक्ष द्या. ही पॉईंट नंतर हे 9 कितव्या क्रमांकाला बसले बघा. म्हणजे पहिला इकडून आता क्रमांक मोजायला चालू करायचं. आता इकडनं मोजत जायचं. 9 किती नंबरला आहे, तर 9 आहे पहिल्याच नंबरला आहे. मग एक खाली 9 भागिले 1 वरती 1 0 घ्यायची. 1 नंबरला होतं, 1 वरती 1 0. आता 4 किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. म्हणजे 4ची किंमत आहे 4 भागिले 1 वरती 2 0 100. आता हे 6 किती नंबरला आहे, तर 6 आहे 3 नंबरला. हे कुठून मोजायचं लक्षात घ्या. म्हणजे 3 नंबरला आहे, म्हणजे 6 भागिले 1 वरती 3 0 घ्या. आणि 7 किती नंबरला आहे असं लिहितो मी, तर 7 आहे 1 2 3 4 4 नंबरला. म्हणजे 7 भागिले 1 वरती 4 0 घ्या. 1 2 3 आणि 4. आता बघा, ह्या किमती त्याच्या आलेल्या आहेत. आता ह्या किमती आपण दुसऱ्या भाषेत लिहू, कारण कसं होतं, प्रश्न दिलेला असतो आणि पर्यायामध्ये उत्तर तेच असतं, पण ते वेगळ्या स्वरूपात लिहिलेलं असतं. आणि ते जर त्याचंच उत्तर आहे पण ते वेगळ्या स्वरूपात आहे, हे जर आपल्याला नाही लक्षात आलं तर मग मात्र प्रश्न आपला चुकवू शकतो. हे लक्षात घ्या. तर आता हेच दुसऱ्या भाषेत कसं लिहिता येतं, कारण 10 भागायचं म्हणजे 1 घरावरती पॉईंट पडतो तुम्हाला. मग आता इथं जर 1 घरावर पॉईंट दिला तर ह्याचं उत्तर येणार काय, 0.09. म्हणजे ही किंमत एकच आहे, लक्षात घ्या. आता ह्याचं जर पॉईंट मध्ये केलं तर कसं होणार, 2 घरावर पॉईंट पडणार म्हणजे 0.04. ह्याचं कसं होणार, तर 0.3 घर आहेत ना, म्हणजे 3 घरावर पॉईंट म्हणजे 0.06. पॉईंट 3 घराकडे बघा, 1 2 3 घरावर. ह्याचं उत्तर कसं असेल, तर 0.4 0 आहेत, म्हणजे 3 0 देऊन मग 7 झालं का, 4 घरं झाली का. म्हणजे हे ह्याच्या किमती आहेत. आणि मग अशा पद्धतीनं ह्यांच्या स्थानिक किमती काढायच्या. आता इथं प्रश्न जो विचारलाय तो विचारलाय काय विचारलं बघा, 9 आणि 7च्या स्थानिक किमतीतील फरक. आता बघूया 9ची स्थानिक किंमत काय आहे. तर ह्या 9ची स्थानिक किंमत काय आहे, तर 0.9 आहे. तुम्ही कशी वजाबाकी करू शकता, 0.9 आहे. आणि 7ची स्थानिक किंमत काय पहा, 7ची स्थानिक किंमत ही आहे, किती आहे, 0.0. आता वजाबाकी करतो ना मी, 0.0007. आता तुम्ही पॉईंटच्या पुढं इथं कितीही 0 दिले तरी चालतं वजाबाकी करायला, मग मी एकाखाली एक यावं म्हणून 0 दिलेले आहेत. आता वजाबाकी करायची, फरक म्हणजे वजाबाकी. आता तुम्ही म्हणा सर, तुम्ही मगाशी म्हणाला की फरक म्हणजे मोठ्यातून छोटी वजा करायची, बरोबर. मग आता इथं मोठी कोणती छोटी मोठी हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे लक्षात घ्या, इथं 0.9 आहे फक्त, इथं 0.000 3 वेळा 0 आणि 7 आहे. ही संख्या अतिशय लहान आहे, लक्षात घ्या. कारण तुलना पॉईंट मधली करताना पॉईंटच्या पुढच्या पहिल्या घराची फक्त करायची. इथं पहिलं 9 आहे आणि इथं 0 आहे, म्हणजे 0पेक्षा 9 मोठा आहे, ही संख्या मोठी आहे. तर यातून ती वजा व्हायला पाहिजे, नंतर उलटं कराल. तर ठीक आहे, आता वजाबाकी करूया. मग करतो बघा, 0 मधून 7 जात नाही आहे, तर 10 मधून 7 गेले 3, ह्याच्या परत केला
आणि मग 10 मधून 1 गेले 9, हातच्या परत केला, 10 मधून 1 गेले 9, हातच्या परत केला आणि 9 मधून 1 गेले 8. पॉईंट तसाच पॉईंट खाली पॉईंट, शून्याला शून्य गेले म्हणजे शून्यच, म्हणजे तुमचं उत्तर आहे 0.8993. म्हणजे ह्याचं उत्तर आहे. तर तो पर्याय कुठला दिला सांगतो तुम्हाला. ह्याचे पर्याय दिलेले होते. पहिला पर्याय दिला होता, वास्तव फक्त पर्याय पहा. पहिला पर्याय दिला होता 0.9460. पर्याय नंबर 2 दिला होता 0.8993, म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. आणि तिसरा पर्याय दिला होता 0.6993 आणि चौथा पर्याय दिला होता 2. तर काही पर्याय जवळचे देतात. म्हणजे बघा हाच पर्यायामध्ये इथं फक्त 6 करून एक पर्याय दिला आहे. म्हणजे जर एखाद्याची दुर्दैवाने वजाबाकी चुकली तर त्याचं 6 आलं तर तो पण पर्याय, म्हणजे त्याला वाटेल माझं बरोबर आहे, तो पुन्हा चेक करणार नाही. म्हणजे पुन्हा उत्तर तो चेक नाही करणार. पण ज्यावेळेला पर्यायातलं उत्तर जुळत नाही तेव्हा आपण पुन्हा एकदा चेक करतो गणित. तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूया. हा प्रश्न तुम्हाला मी दिला आहे, हा गेल्या वर्षी 2019ला जी महापोर्टलची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न आहे. तर तो प्रश्न मी एवढ्यासाठी घेतलाय की याच्यामध्ये एक वेगळा कन्सेप्ट, वेगळा शब्द आलाय फक्त. पण तो शब्द वापरून जर प्रश्न विचारला तर काही गडबड गोंधळ व्हायचं कारण नसावं, म्हणून तुम्हाला हा प्रश्न घेतलाय. तर प्रश्न अगोदर मी बोर्डवर लिहितो. प्रश्न काय आहे पहा. प्रश्न लिहितो, मग मी प्रश्न वाचतो. एका वाक्याचा प्रश्न आहे, पण बघा कसा आहे. तो प्रश्न असा आहे बघा. 0.4 वेळा 0.25, 0.1234525 अशी संख्या दिलेली आहे. तर ही संख्या मानक स्वरूपात लिहा. मानक स्वरूपात लिहा. बघा मानक, ही संख्या मानक स्वरूपात लिहा असा प्रश्न विचारला. आता मानक स्वरूपात लिहा हे काय आहे हे प्रकार शिकण्यापूर्वी मी याची पर्याय लिहितो, म्हणजे मला एक्सप्लेनेशन तुम्हाला व्यवस्थित देता येईल. तर पहिला पर्याय दिला आहे 0.25 गुणिले 10चा वर्ग. पर्याय नंबर 1 0.25 गुणिले 10चा वर्ग. पर्याय नंबर 2 दिला आहे 2.5 गुणिले 10चा तिसरा घात. 2.5 गुणिले 10चा तिसरा घात. आणि पर्याय नंबर 3 दिला आहे 2.5 गुणिले 10चा वजा 5वा घात. 2.5 गुणिले 10चा वजा 5वा घात. आणि पर्याय नंबर 4 तो दिला होता 10चा वजा 4था घात, 10चा वजा 4था घात गुणिले 2.5. तर बघूया पर्याय कुठला बरोबर आहे तो आपण नंतर बघू. पहिल्यांदा मानक स्वरूप म्हणजे काय. तर मानक स्वरूप म्हणजे घातांकित रूप. लक्षात घ्या, म्हणजे ती संख्या घातांकात लिहायची. आता उदाहरणार्थ बघा 100 जर संख्या असेल, 100 इकडे बघा 100, ही 100 संख्या आहे. आता ही मला मानक स्वरूपात लिहायची आहे. समजा मानक स्वरूपात मला लिहायला सांगितली. आता स्वरूप फक्त बदलायचं. हो, ती संख्येची किंमत नाही बदलायची, संख्या तीच राहणार आहे, फक्त त्याचं स्वरूप बदलायचं आहे. स्वरूप तुम्हाला समजतं, म्हणजे रूप फक्त बदलणं. म्हणजे तुम्ही पाणी, बर्फ हे फक्त रूप वेगळं आहे ना. म्हणजे त्या जर पाण्याचा बर्फ केला तर ते पाण्याचंच रूप आहे ना. पण किमतीत H2Oच, पाणी म्हटलं की H2O. मग तुम्ही बर्फातलं पाणी घ्या तर पाणी घ्या, नाहीतर पाण्याची वाफ घ्या, त्याच्यामध्ये जे मूळ घटक असणार ते H2Oच असणार. तशा पद्धतीनं 100च उत्तर याची किंमत आहे. फक्त ती वेगळ्या रूपात लिहिली तर मी अशी लिहू शकतो. कशी लिहायची. तर एकावरती शून्य किती मोजायच्या. किती शून्य आहेत, 2 आहेत. मग इथं करायचा 10चा दुसरा घात. आणि मग आपल्याला माहिती आहे 10चा वर्ग 100 येतो. आता समजा इथं 3 शून्य असत्या, मग काय केलं असतं 10चा तिसरा घात. पण समजा इथं पॉईंट 100 असतं. बघा इकडं आता पॉईंट आला, मग पॉईंट 100 असतं तर काय केलं, काय नाही केलं असतं. ह्या फक्त शून्य खाली गेल्या असत्या, हा घात फक्त वजा झाला असता. कारण खालचा घात वर आणला की तो धन असेल तर ऋण होतो, ऋण असेल तर धन होतो घातांकामध्ये. आणि हा मुद्दा तुम्हाला क्लिअर होईल. फक्त इथं घातांक रूपात लिहायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यालाच मानक रूप म्हणतात. आता ह्याचं उत्तर आपण काढूया. आता इथं ही संख्या तशी लिहायची आहे मला. मग काय करायचं, ह्याचा पॉईंट कॅन्सल करायचा. मागं जो आपण टॉपिक घेतला होता संख्या, किंवा मी बेसिक घेतलं होतं. पहा, बेसिकचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्या बेसिकच्या व्हिडिओमध्ये मी दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं हे स्पष्टीकरण तुम्हाला तिथं दिलं होतं मी. तर त्यानुसार आता पुन्हा एकदा सांगतो मी. ह्याचं जर तुम्हाला हा आहे ना, हा पहिल्यांदा मला
व्यवहारी रूपामध्ये करून घ्यायचा आहे. मग व्यवहारी रूपामध्ये करताना पॉईंट कॅन्सल करायचा. मग पॉईंट कॅन्सल केलं तर फक्त 25 राहतं. मग पॉईंटच्या पुढची घरं मोजायची आणि तेवढ्या शून्या खाली 1 वर द्यायच्या. हे तुम्हाला मी त्याला ठासून सांगितलं होतं, लक्षात असू दे. तो महत्त्वाचं होतं, म्हणजे जे बेसिकमध्ये काही भाग मी कन्सेप्ट शिकवले होते की जे तुम्हाला पुढे लागणारे होते. तर आता पहा, 1 2 3 4 5 6 म्हणजे एकावरती 6 शून्य दिल्या पाहिजेत. 1 2 3 4 5 6 शून्य मी दिल्या. हे झालं असं. आता मी काय करतो, तर ह्यानं भागायचं म्हटलं तर तेवढ्या घरावर पॉईंट पडणार. मी त्याचंच रूपांतर हे केले. आता हे मी कसं लिहू शकतो, तर पहा, हे 25 आहे, हे जे खाली 10 होतं, हे जर मला घातांकात लिहायचं असेल, आताच मी सांगितलं तुम्हाला 100 उदाहरण देऊ. मग शून्य मोजा, 1 2 3 4 5 6 शून्य आहे. म्हणजे 10 वरती किती शून्य देणार तुम्ही, 6 शून्य देणार. म्हणजे काय होणार, 10चा 6वा घात. पण आता पर्याय असा दिला नाही हो, हे 10 छेदामध्ये पर्याय दिला नाही. मग हे जर मी 6 वरती नेलं तर, म्हणजे हा वरती नेला तर खाली धड घात आहे, तो वर होईल आणि तो ऋण होईल. म्हणजे 25 गुणिले काय होईल, हे 10चा ऋण 6वा घात. आता हे त्याचंच रूप आहे, पण तसा पर्याय दिला नाही 6व्या घाताचा. मग त्यांनी काय केले, तर हे 1 शून्य आहे ना, 1 शून्याने ह्याला भागलं. 1 शून्याने भागलं की ह्याचं उत्तर येतं 2.5. आणि 2.5 1 शून्याने भागलं, मग खाली 5 शून्य राहिल्या. मग 10चा 5वा घात खाली होणार आणि तो वर गेला तर तो वर जाऊन वजा होणार. म्हणजे ह्याचं उत्तर असेल 2.5 गुणिले 10चा वजा 5वा घात. ह्याला मी चौकट करतोय, लक्षात घ्या. पण हे जे मी लिहिले ना, हे सुद्धा तेच उत्तर आहे. ते सुद्धा हेच उत्तर, हे सुद्धा आहे. फक्त त्याची रूपं वेगळी वेगळी आहेत. म्हणजे पाण्याऐवजी बर्फ खाल्ला असा प्रकार आहे. पण पर्यायामध्ये जे दिले ते आपल्याला निवडावं लागेल आणि ते उत्तर दिले पर्याय नंबर 3 मध्ये. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न विचारला होता, अगोदर प्रश्नाची ओळख सांगतो. प्रश्न MPSCच्या ज्या परीक्षा होतात तुम्हाला माहीत आहे, त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंटचा जो पेपर असतो त्या पेपरमधला प्रश्न आहे 2017चा. म्हणजे थोडासा वरच्या लेवलचा प्रश्न आहे. तो प्रश्न काय पहा, प्रश्न असा आहे, 4391 या संख्येतील, प्रश्न लिहितो बोर्डवर, 4391 या संख्येतील 4 व 1 यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. म्हणजे ही संख्या मी पूर्ण प्रश्न लिहिलेला नाही. 4 व 1 या किमतीच्या स्थानिक किमतीची बेरीज, ह्यांच्या स्थानिक किंमत जी असेल, स्थानिक किंमत, आणि त्यांची विचारली आपल्याला बेरीज, असा प्रश्न आहे. बेरीज. आता हा प्रश्न तुम्ही करू शकता लगेच. मला वाटतं मी काही सांगायची आवश्यकता नाही आहे. तरी पण तुम्ही केले की नाही ते बरोबर आहे की नाही बघायला मी तुमच्या समोर नाही आहे. आपण खूप अंतर आहे आपल्यामध्ये आणि त्यामुळं मी दाखवतो तुम्हाला. तरी पण तुमचं तुम्ही उत्तर मनात तयार करा. काय नाही, संख्या दिली, ह्या 4ची स्थानिक किंमत किती असणार मला माहीत आहे. 4च्या पुढं 3 घरं आहेत, म्हणजे 4ची किंमत असणार त्याच्यावर 3 शून्य 1 2 3. आणि कोणाची विचारलं, 1ची काय असणार आहे, 1ची 1च हो. मग त्याची बेरीज विचारली, म्हणजे केली बेरीज. मग 4000 मध्ये 1 मिळवल्यावर किती येते, 4001 येते ना, म्हणजे 4001. तुमचं उत्तर आहे 4001. पहा, हा प्रश्न MPSCच्या टॅक्स असिस्टंटच्या पेपरमधला प्रश्न तुम्हाला मी दिला होता. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 वरती आहोत आपण. पुढचा प्रश्न काय पहा, मी प्रश्न लिहितो बोर्डवर. 548 548.9726. 548.9726 मध्ये 6ची स्थानिक किंमत किती, असा प्रश्न आहे. मध्ये 6ची स्थानिक किंमत किती. तर हाही प्रश्न तुम्ही लगेच तोंडी सांगू शकता. स्थानिक किंमत हवी आहे, ठीक आहे. मग आता पहा, तुम्हाला मी बोललो होतो पॉईंटची संख्या आली. पॉईंटमध्ये 2 वेगवेगळे पार्ट पडतात. आता इथं 6 इथं शेवटी आहे,
तर ह्या 6 हा एकक स्थानी नाही आहे बाळांनो, ही पॉईंट नंतरच आहे. आणि म्हणून आता ह्यातली बाकीची किंमत काढायची मला गरज नाही आहे. त्यांनी 6च विचारलंय बघा. हे 6 आहे ना, तर 6ला आता भागिले घ्यायचं. आता शून्य इकडं पूर्णांक असताना शून्यावरती द्यायचे असतात आणि ज्या वेळेला दशांश चिन्हाच्या पुढं अंक असतो त्यावेळेला शून्य खाली द्यायचे असतात छेदाला. मग हा 6 किती नंबरला बसलाय ते पहा. पॉईंट पासून खरं मोजा. 1 2 3 4 नंबरला ते बसलाय. मग 4 नंबरला बसलाय, मग एकावरती 4 शून्य द्यायच्या. 1 2 3 4 खलास. आता हीच किंमत जर दुसऱ्या भाषेत काढायची, आता समजा मी हे तुम्हाला उत्तर काढून दाखवलं, पण मी तुम्हाला बोललो नव्हतो ना पर्याय काय आहेत ते. तर पर्यायामध्ये असं नाही दिलं, पर्यायामध्ये घातांक रूपात दिले. मग आम्ही तसं घ्यायचं. मग आता मला घेता येतं, फक्त बघायचं. आता हे 6 आहेच. आता हे जर घातांकात लिहिलं तर काय होणार? 10 वर किती शून्य आहेत? 4 आहेत. म्हणजे 10चा किती भाग? आता एकावर 4 शून्य म्हणजे 10चा चौथा बरं का. तर 10 हे बेस आहे. आता ह्याचं कारण हा 10 का वापरतात ह्याचं जे मूळ कारण आहे त्याचं जे पूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे, परंतु ते इथं देणार नाही. हे प्रश्न तुम्हाला समजतात कारण संख्या लिहिण्याची ही दशमान पद्धत आहे. पुढे जाऊन आपल्याला द्विमान पद्धत आणि शतमान पद्धत, द्विमान पद्धतीवरती प्रश्न विचारतात अलीकडं, आणि त्यामुळं आपल्याला ती द्विमान पद्धत शिकायची आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला मी क्लिअर करेन की ही दशमान पद्धत म्हणजे नेमकं काय असतं. फक्त दशमान पद्धतीमध्ये 10 हा पाया धरायचा असतो. त्यामुळं ह्या 4 शून्य एकावर द्यायच्या म्हणजे 10चा चौथा होईल, म्हणजे 10चा चौथा घात. आता हे दुसऱ्या भाषेत मी लिहिलं तर हे 10चा चौथा मी वरती घेतलं तर काय होणार? जर खाली असेल छेदाला आणि ते वर घेतलं तर त्याच्या घातात चिन्ह बदलतं घातांकाचं, म्हणजे तुम्हाला होणार आहे 6 गुणिले 10चा वर गेलाय त्यामुळे वजा चौथा घात. तर हे उत्तर आहे पर्यायामध्ये. हे उत्तर आणि हे उत्तर एकच आहे. हे एकच आहे. हे एकच उत्तर आहे, फक्त ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. जसं पर्यायामध्ये त्याने दिलं असेल त्यामध्ये आपण ते निवडायचं असतं. आलं लक्षात? त्यानंतर आणखी एक प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. आता 11 प्रश्न काय पहा. प्रश्न लिहितो बोर्डवर. हा सुद्धा दशांश चिन्हाचाच मी घेतलाय, कारण दशांश चिन्हाचा प्रश्न येणं महत्त्वाचं आहे. परीक्षेला तो येतो जिथं ॲक्सिडेंट होण्याचं ठिकाण असतं तिथंच ॲक्सिडेंट होतात. तुम्हाला माहीत आहे, प्रवासात काही सगळीकडे अपघात होत नाही आहेत. तिथं धोक्याचं वळण असतं, तिथंच गाड्या पडतात जास्त, तिथंच बोर्ड लावतात. तसे काही प्रश्न असे असतात. तर आता पहा, 389.778 असं गणित आहे. 389.778 अशी संख्या दिलेली आहे आपल्याला. 778 मध्ये उजवीकडील 8ची स्थानिक किंमत ही डावीकडील 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे बरं का. उजवीकडील 8 आणि डावीकडील 8 म्हणजे हे 8 आणि हे 8. आता उजवीकडे कुठलं आणि डावीकडे कुठलं हे बघायचं आहे आणि त्याची किती पट आहे असे विचारले. आता ह्या प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण आहे का, म्हणजे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. हा जसा वरवर पाहता जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाही आहे, कारण तुम्हाला ह्या 8ची स्थानिक किंमत माहीत आहे. किती आहे? 80 आहे. कारण पॉईंटच्या पुढे एकच घर आहे, म्हणजे याच्या पुढे एकच घर राहतं, 80 आहे. ह्या पण 8ची तुम्हाला काढता येईल का? हे 3 नंबरला बसलाय, मग तुम्ही लगेच किंमत काढता. 8 भागिले किती घर आहे? 3 करायचं, म्हणजे 1 2 3 झालं माझं. ह्या 8ची स्थानिक किंमत झाली. पण आता इथं प्रश्न जर विचारला, ह्यांच्यातला फरक विचारला असता तर मी वाचाबाकी केली असती. बेरीज विचारली असती, मी बेरीज केली असती. पट विचारली आणि पट काढताना काय चुकतं हे महत्त्वाचं आहे. कारण गेल्या बऱ्याच वर्षाच्या अनुभवातून हे आम्हाला माहीत झालेलं आहे की बाबा विद्यार्थी नेमका चुकतो कुठं. कारण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, अतिशहाणा त्याचा बैल. कारण हे फार जिथं सोपं असतं ना तिथं जास्त चूक होण्याची शक्यता असते, लक्षात घ्या. तर आता बघूया, ह्यांची मी स्थानिक किंमत काढलेली आहे. प्रश्न मी पुन्हा एकदा वाचतो. प्रश्न असा आहे की 389.778 मध्ये उजवीकडील 8ची स्थानिक किंमत डावीकडील 8च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 8ची स्थानिक किंमत. आता हा उजवी कुठली डावी कुठली पहा. ही आहे. जर समजा आपण अशी रेषा काढली तर इकडून आपण तिकडून लिहित जातो, म्हणजे ही डावी आहे, म्हणजे ही आहे ना, हे बघा, ही डावी आणि इकडं असते ती उजवी, बरोबर ना. मग आता ही उजवीकडील 8ची, पहिल्यांदा कसं वाक्य घातलंय? उजवीकडील 8ची किंमत. मग उजवीकडील 8 कुठं आहे? ही आहे. ह्याची किंमत किती? 8/1000. आणि डावीकडील 8ची किंमत, डावीकडील 8 म्हणजे हे 8, बरोबर, हे 8, डावीकडील 8 हे आहे, ह्याची किंमत आहे 80. मग 80. तर याची पट विचारली आहे. आता बघा, इथं कुणी पट म्हणजे भागाकार असतो, हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. परंतु तुम्हाला हे समजायला पाहिजे की कुणी कुणाला भागायचं.
आता पहा, ह्याची पट विचारल्या, हे किती पट आहे हिच्या, प्रश्न समजून घ्या. उजवीकडील किंमत म्हणजे ही किंमत आहे ना, ती डावीकडील 8च्या किती पट आहे असं विचारलंय. डावीकडील 8 ही आहे म्हणजे ही हिच्या पट. मग कुणी कोणाला भागायचं हे समजावं लागतं. हे जर उलट झालं तर 100% उत्तर चुकतं आणि हे चुकू नये म्हणून आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून देतोय ती पद्धत लक्षात ठेवायची. जर चुकायला लागलं तर त्या पद्धतीनं जायचं. कसं ते ऐका. पहा, तुम्ही आता माझ्या समोर नाही आहे, खूप अंतरावर आहात, ठीक आहे. गृहीत धरा असं की माझं वय 40 वर्ष आहे, म्हणजे माझं वय लक्षात घ्या, मी 40 वर्षाचा आहे. खरं वय नाही आहे ते, पण समजा 40 आणि तुम्ही 20 वर्षाचे आहात. तू म्हणजे तुम्ही, इथं मी लिहितो तुम्ही, तर तुम्ही आहात 20 वर्षाचे. समजा ही वय आहे का आपली, गृहीत धरूया. बघा, तुम्हाला मी पट काढायला शिकवायला लागलो, म्हणजे कशी पट काढतात, कारण पट कोणाची काढायची ते प्रश्नावर ठरतं. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की मी तुमच्या किती पट मोठा आहे, मी तुमच्या, प्रश्न कसा विचारला पहिल्यांदा, मी पहिलं घेतले, मी तुमच्या किती पट, मग तुम्ही लगेच म्हणाल सर तुम्ही आमच्या दुप्पट आहे. म्हणजे मग हे कसं काढलं, तर पहिलं अक्षर माझं, पहिलं मी आहे ना, मग मी वर येणार 40 आणि मी तुमच्या किती पट आहे, म्हणजे तुमचं वय 20 आहे ते येणार खाली, म्हणजे 40 भागिले 20, भाग लावा, 0 गेली, बे के बे, बेदुने 4, म्हणजे मी तुमच्या किती आहे, दुप्पट आहे. आता जर हाच प्रश्न असा केला की तुम्ही माझ्या किती पट आहात, आता काय विचारलं, तुम्ही माझ्या किती पट आहात, मग तुमचं उत्तर असेल सर तुमच्या निमपट आम्ही आहे. मग आता हे गणिताने कसं काढलं, तर ज्याला तुम्ही माझ्या किती पट हा प्रश्न असेल तेव्हा तुमचं वय वर येईल 20 आणि माझं वय खाली जाईल म्हणजे 40. भाग लावला, 0 गेलं, बे के बे हा, बे दुने 4, मग उत्तर किती आलं 1/2, म्हणजे किती निमपट. आलं लक्षात. जर असं विसरलं तर मग हे तुम्ही मनात उदाहरण करून तुम्ही ते कुणाला कुणी भागायचं हे महत्वाचं. ज्याचं पहिलं नाव आहे ना त्याला अंशाला ठेवायचा आणि ज्याचं दुसरं आहे त्याला छेदाला घ्यायचा. मग आता उजवीकडील 8ची किंमत असेल ती डावीकडील 8चे किती पट असं विचारले, म्हणजे वर असेल ते उजवीकडील 8, इथे तो बघा इथं आता वर असेल ते उजवीकडील 8 म्हणजे 8/1000 आणि त्याला भागिले डावीकडील 8, डावीकडील 8 आहे म्हणजे 80 म्हणजे 80/1 धरा. झालं. आता फक्त भागिलेला भागिले की उलटून गुणिले करा, तुमचं उत्तर तयार आहे. करूया, उलटून गुणिले करतो मी. हे 8/1000 तसंच आणि हे उलटून गुणिले केलं म्हणजे 1 वर जाईल आणि 80 खाली येईल. हे आलं बघा 80 खाली. घालवा आता, 8ला 8 निघून गेले, 8 × 8 म्हणजे वर राहिलं 1, खाली 0 मोजा, 1 2 3 4 0 आहेत म्हणजे 1 2 3 4 हे तुमचं उत्तर आहे. आता जर हे उत्तर पर्यायामध्ये दिलं असेल तर व्हेरी गुड, पण दिलं नसेल, हे दिलंय आता ह्या प्रश्नामध्ये हाच पर्याय दिलाय बरं का, पण कदाचित त्यांनी हेच उत्तर वेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. कसं, तर हे 10 घातांक रूपात लिहितील हो, म्हणजे 1 म्हणतील 10चा चौथा. आता हे छेदाला झालं, हेच दुसऱ्या भाषेत देतील 1 × 10चा वजा चौथा वर निवडून, त्याने कसं उत्तर दिलं असेल तसं आपण पर्याय निवडायचा, पण मूळ उत्तर काय हे आपल्याला समजलं पाहिजे. तर अशा रीतीनं हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न आहे असिस्टंटच्या मुख्य पेपरमधला, म्हणजे MPSC मधलाच हा प्रश्न तुम्हाला मी दिलाय. तर प्रश्न काय पहा, खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात प्रश्नचिन्हाच्या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे असं दिलं आहे. आता प्रश्न लिहितो फळ्यावर म्हणजे आपल्याला उत्तर काढता येईल. तोंडी करण्याचा प्रश्न नव्हे हा. तर हा प्रश्न कसा आहे पहा, प्रश्न मी लिहितो बोर्डवर, एक ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलंय आणि मग तिथं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. हा नमुना पहा, मी तुम्हाला वेगवेगळ्या नमुन्याची उदाहरणे घेतल्यात म्हणजे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी व्हावी. कुठल्याही नमुन्याचा प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता यावा या उद्देशानं जास्त उदाहरणं न घेता प्रत्येक नमुन्याचं उदाहरण मी घेतले आणि मग सरावासाठी काय करायचं हे तुम्हाला मी नेहमी सांगत आलो आहे. आणखी ह्या सेशनच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. तर आता ह्या उदाहरणाकडे पहा. प्रश्न असा दिला आहे, प्रश्न आहे तर 2 5 8 प्रश्न बोर्डवर लिहितोय 2 5 8 जरा जागा ठेवून दिली मी, मला समजावून द्यायचं आहे म्हणून. आणि एक प्रश्नचिन्ह 9, एक प्रश्नचिन्ह 9 अधिक पुन्हा तिसरी संख्या दिली आहे 0 प्रश्नचिन्ह 8, 0 प्रश्नचिन्ह 8 आणि त्याची बेरीज खाली दिलेली आहे. आता बेरीज काय दिली पहा, प्रश्नचिन्ह 5 5, प्रश्नचिन्ह इथं आहे, इथं 5 आहे आणि इथं 5 आहे. बघा हा नमुना लक्षात घ्या आता. आणि प्रश्न विचारला आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. मग आता पर्यायाचा विचार करायचा, कारण काय येईल हुडकत बसायचं नाही. लक्षात घ्या, पर्यायाकडे जायचं. पर्याय दिलेले आहेत, पर्याय लिहितो. पर्याय नंबर 1 दिला आहे 7, पर्याय नंबर 2 दिला आहे 6, पर्याय नंबर 3 दिला आहे 4.
आणि पर्याय नंबर 4 दिला आहे 1. पर्याय नंबर 4 दिला आहे 1. तर आता बघूयात की ह्याचं नेमकं उत्तर काय येईल. तर आता ह्यातली एक संख्या ही तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी लिहिल्यानंतर त्याची बेरीज जुळली पाहिजे. ही बेरीज करायची, हो करायची. बघा सोपंच ते एकदम. 8 आणि 9 17, 17 आणि 8 25 असे 5 आहे. फक्त हातच्या 2 आलता तो वर काढला बाजूला, घेतला हातच्या. आता इथं बघा 5 आणि 2 7 झालं. 7 झालं पण इथं 5 आले. मग इथं 5 येण्यासाठी इथं अशा 2 संख्या पाहिजेत की ह्या सगळ्यांची मिळून बेरीज एक तर 15 किंवा 25 या 5च्या पटीत आली पाहिजे. पण 15 असेल, 25 असेल, 35 असेल. मग आता बघूया ना जवळची आपली. तर 5 आणि 2 7 झालं. मग आता इथं जर मी 7 पर्याय ठेवला, समजा आता पर्यायाकडे जाऊया आपण. आता जर मी 7 पर्याय ठेवला तर 7 आणि 7 14 होईल. 14 आणि हे 7 21 होईल. शेवटी 1 येईल. नाही मला 5 पाहिजे, म्हणजे 7चा पर्याय नाही मला जमत. मग 4चा पर्याय मी घेतला. इथं 6 6 12 झालं. 12 आणि हे 5 17, 17 आणि हातच्या 2 19 झालं. 19 ला 9 आलं. इथं 5 पाहिजे. हा पण पर्याय हुकला. 4 बघा. मग 4 ठेवलं. 4 आणि 4 8 झालं. 8 आणि 5 13, 13 आणि हातच्याची 2 15, 1505 आहे की 1505. म्हणजे माझं 4 बरोबर आहे. मग आता जर मी इथं 4 आहे, सात इथं लिहितो बघा. इथं मी शेजारी लिहितो 4. इथं जर 4 लिहिलं आणि इथं जर 4 लिहिलं ह्या प्रश्नाच्या ठिकाणी तर काय होईल? 4 4 8, 8 5 13, 13 2 15, 1505. हातच्याला मी एकीकडे घेतला. ह्या हातच्या इथं वर लिहितो. भारत हातच्या मी इथं वर लिहिला होता, इथं घेतो. आता बघा 2 आणि 1 3, 3 आणि 4. आता इथं जर आपण ह्या प्रश्नाच्या ठिकाणी जर 4 धरले तर ह्या पण प्रश्नाच्या ठिकाणी 4 येणार ना. म्हणजे इथं सुद्धा किती असणार आहे? 4च असणार आहे. म्हणजे 2 आणि 1 3 आणि 1 4 आलं का 4. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 4 हे माझा बरोबर पर्याय आहे. अशा पद्धतीनं असे प्रश्न करायचे असतात. आता पुढचा एक प्रश्न आहे तो असिस्टंट मुख्य म्हणजे MPSC मध्ये ज्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेतला एक प्रश्न मी घेतला. तर तो प्रश्न काय पहा. तो प्रश्न मी लिहितो बोर्डवरती. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे आणि त्यांच्या स्थानांची बेरीज त्या संख्येच्या 1/7 पट आहे, तर ती संख्या कोणती? प्रश्न थोडा वेगळा आहे, तर मी बोर्डवरती लिहितो. म्हणजे प्रश्नाचा मतितार्थ लिहितो, पूर्ण प्रश्न लिहित नाही, पण मी 2-3 वेळा वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नाही लक्षात आला तर ते तुम्हाला सांगावं लागत नाही, पुढं मागं करून तुम्ही ते बघू शकता. तर पहा प्रश्न काय दिला आहे. 2 अंकी संख्या आहे आणि त्याच्या एकक स्थानी 3 आहे. एकक स्थानी 3. 2 अंकी संख्या एकक स्थानी 3 आहे. प्रश्नात दिले, प्रश्नातले फक्त प्रमुख मुद्दे लिहिलेत मी. 2 अंकी संख्या आहे, तिच्या एकक स्थानी 3 हा अंक आहे आणि त्यांच्या स्थानाची बेरीज त्या संख्येच्या 1/7 पट आहे. स्थानांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे असं दिलंय. आणि पहिला पर्याय दिला आहे पर्याय नंबर 1, तो आहे 83. पर्याय नंबर 2 आहे 63. पर्याय नंबर 3 आहे 64 आणि पर्याय नंबर 4 आहे 65. तर प्रश्न समजून घ्यायचा. 2 अंकी संख्या आहे. आता 2 अंकी संख्या आहे ती आम्हाला माहित नाही, पण एकक स्थानी 3 आहे. आता जर आपण पर्यायावरून गेलो, बघा हे प्रश्न मी तुम्हाला दोन्ही पद्धतीनं दाखवणार आहे. म्हणजे एक पद्धत मी तुम्हाला तोंडी सांगेन की ती गणिती पद्धत आहे, पण पर्यायावरून आपल्याला पटकन उत्तर काढता येईल. त्यांनी सांगितलं एकक स्थानी 3 आहे. मग एकक स्थानी 3 असणारे 2च पर्याय आहेत. म्हणजे पहिल्या बैठकीला हे दोन्ही पर्याय कॅन्सल झाले, कारण ह्याच्यात 4 आहे शेवटी, तर 5 आहे शेवटी, कॅन्सल पर्याय. ह्या दोन्हीतलं एक उत्तर असेल. आता पहा, मग सांगितलं एकक स्थानचा अंक 3 आहे, मग इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. मग आता 83 किंवा 63 यातली एक संख्या असणार. पण त्यांनी काय सांगितलं, तर 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्यांच्या स्थानांची बेरीज म्हणजे स्थानांची बेरीज म्हणजे बघा, आता हिची बेरीज केली 8 आणि 3 11 होणार, हिथं होणार 6 आणि 3 9 आणि स्थानांची बेरीज ही त्या संख्येच्या 1/7 पट आहे. मग बघा या दोघांची जर मी बेरीज केली तर 6 आणि 3 9 होती, 6 + 3 9 आणि 9 हे संख्या काय तयार झाली, ती संख्या त्या संख्येच्या 1/7 पट. मग ती संख्या कोण आहे, 63 आहे. मग 63 ची 1/7 पट काढा, किती येते बघा. 63 ची 1/7 पट काढली तर 1/7 न भागणार. 7 × 7 7 9 63 म्हणजे 9 बरोबर 9 आलं. म्हणजे माझं उत्तर पर्याय नंबर 2 आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न फास्ट शॉर्टकट पद्धतीनं होईल. आता हाच प्रश्न जर तुम्ही गणिती पद्धतीने करायला गेला तर तुम्हाला दशक स्थान मानावं लागेल, दशक स्थान मागावं लागेल. मग ती संख्या तयार करावी लागेल. मी पहिल्यांदा दाखवलं होतं की संख्या कशी तयार होते, तर दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणायचं, त्याच्यामध्ये एकक स्थान मिळवायचं, मग 2 अंकी संख्या तयार होती. तर आपण हा प्रश्न पर्यायावरून सोडवला. आणि पुढं आता हे जे प्रश्न आहेत, तर असे प्रश्न पुन्हा आपल्याला समीकरणामध्ये
काही लेखी प्रश्न येणार आहेत, म्हणजे पुढे जो अभ्यासक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी गणिती रूपांतर करून मग समीकरणं सोडवावी लागणार आहे. तर असे प्रश्न तुम्हाला तिथं पण बघायला मिळतील. मग परीक्षेत कसा प्रश्न जो येईल तो जर शॉर्टकटने कसा सोडवता येईल, फास्ट कसा सोडवता येईल ही काळजी आपण घ्यायची. तर पाहूया पुढचा प्रश्न, आणखी एक प्रश्न बघूया. हा पण याच पेपरमधला प्रश्न आहे. हा फक्त STIच्या मुख्य परीक्षेतला हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय पाहता, 1, 3, 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? आम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये थोडा नमुना चेंज घेतलेला आहे की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नमुने सोडवता यावेत, हे महत्त्वाचं आहे. प्रश्न किती सोडवले हे महत्त्वाचं नाही, प्रत्येक नमुन्याचं उदाहरण आपल्याला आलं पाहिजे. मग फक्त काय आकड्यातच बदल असतो, इतकं सोपं आहे ते गणित. मग गणित वेगळं म्हणजे काय असणार, 3च्या ठिकाणी 5 असणार, 5च्या ठिकाणी 7 असणार, असं काहीतरी असणार. बदल म्हणजे फक्त नमुना समजला पाहिजे. तर आता हा वेगळा नमुना पहा कसा आहे. तर त्याने आपल्याला दिलं 1, 3 आणि 4 हे अंक आहेत. 1, 3 आणि 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी बेरीज म्हणजे सर्व 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या ची बेरीज किती असा प्रश्न विचारला आहे. ची बेरीज किती? पहा प्रश्न लक्षात घ्या. इथं तुम्हाला मी 2 पद्धती दाखवते, शॉर्टकट पण दाखवतो. पण शॉर्टकट कळण्यासाठी बघा, मी दिलेल्या अंकापासून किती अंक आहेत त्याच्यावरून संख्या किती बनतात हे आपण शिकलोय. तर इथं 3 अंक आहेत म्हटल्यानंतर 6 संख्या बनतील. का? हे 3 अंक आहेत. मग आपण काय करत असतो, 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणाकार मानत जायचं मागच्या संख्येचं. मग आता 3 दुणे 6, 6 की 6 संख्या तयार होणार. प्रश्न काय विचारला बघा, याच्यापासून ज्या संख्या बनतील तर त्या संख्येची बेरीज किती असा प्रश्न विचारला. बेरीज. मग आता बेरीज करायला पहिल्यांदा संख्या बनवल्या तरी पाहिजेत, आणि संख्या बनवणं फार लेंथी प्रोसिजर आहे. आता बघा, तरी पण मी तुम्हाला बनवून दाखवतो आणि मग आपण शॉर्टकट बघू की पटकन त्याचं उत्तर कसं काढायचं लगेच. तर पहा, पहिल्यांदा मी संख्या बनवतो, उत्तर आपण काढूया आणि मग शॉर्टकट पहा. म्हणजे असलं उदाहरण तुम्हाला आलं की तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट वापरतील. मग कदाचित तुम्हाला 4 अंक देतील, कदाचित हे अंक वेगळे असतील, 4 अंकी देतील, पण त्याच नियमानं तुम्हाला ते करता येईल. मग बघूया, पहिल्यांदा आपण संख्या तयार करू. मग पहिल्यांदा काय होणार, मी 1 इथं टाकलं, 1, 3 आणि 4 एक संख्या तयार झाली. परत दुसरे काय केलं, मी हे 1 इथं ठेवलं, आता 4, 3 असं तयार केलं, म्हणजे दुसरी संख्या तयार झाली. आता काय केलं, मी 3 ने सुरुवात करतो, म्हणजे 3, 1, 4. पुन्हा मी करतो 3, 4, 1. पुन्हा मी संख्या आता 4 ने सुरुवात करून घेतो, म्हणजे 4, 1, 3. आणि पुढची 4, 3, 1. बघा किती संख्या तयार झाल्या, 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या तयार होणार. कारण शतकस्थानी 2 वेळा 1, 2 वेळा शतकस्थानी 3 आणि 2 वेळा 4. प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी 2-2 वेळा येईल. बरोबर. मग आता ह्याची बेरीज आपल्याला करायची. आता हे मी करूया बेरीज. करतो बघा. 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 1606. हा 4 आले 1, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 1707. हा 4 आले 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 16 आणि 1 17. म्हणजे मला बेरीज मिळाली 1776. हा पर्याय आहे मित्रांनो, पण ह्यात माझा वेळ गेला. आता ह्याचा शॉर्टकट काय? तर शॉर्टकट असा आहे, अहो ही प्रत्येक संख्या 2 वेळा येणार आहे. लक्षात घ्या, ही प्रत्येक संख्या आहे ना, ही 2 वेळा येणार आहे. असं 3 वेळा बघा ना, ही उभी राहील, 4 2 वेळा दिसेल तुम्हाला, 3 2 वेळा दिसेल, 1 2 वेळा दिसेल. मग एकदाच बेरीज करा ना. मग किती येते बेरीज बघा ना, 4 आणि 3 7 आणि 4 11, 12, 15, 16. म्हणजे 16 किती वेळा येणार आहे? 3 वेळा. मग झालं की बघा, असं म्हणायचं 16. परत हिथं पण बेरीज केली तर किती येणार आहे? 16. हिथं पण बेरीज केली तर किती येणार आहे? 16. परंतु एकदाच ती बेरीज करायची, झाला विषय. आता फक्त ही बेरीज व्यवस्थित करायची. कशी? पहा इकडं अशी, हे 1606 इथं घ्या, हा हातच्या इकडे काढा, 1 इकडे घाला, ह्याच्यात मिळवा, ह्या 16 मध्ये. मग 17 झालं, 17तलं 7 इथं घ्या, हे हातच्या इकडे काढा, ह्या 16 तो हातच्या मिळाला, 16 आणि 17 झालं, 17 घ्या, झालं बघा बेरीज 1776. अशा पद्धतीने पटकन आपल्याला सोडवता येईल. पण हे लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक संख्या 2 वेळा असणार आहे. आणि मग त्याची बेरीज केली किंवा मग मांडून केली, उत्तर आलं 1776. त्यानंतर एक शेवटचा प्रश्न पाहूया. मी मुद्दाम घातला इथं, तो PSIचा प्रश्न होता. कारण मी आतापर्यंत जे आपण टॉपिक पाहिले, 3-4 टॉपिक आपण पाहिले, तर त्या प्रत्येक टॉपिकची सांगता करताना
मी PSIच्या पेपरमध्ये जे प्रश्न आले होते, हां तुम्हाला माहिती आहे आता PSI कशाला म्हणतात वगैरे, ते काय स्पष्टीकरण मला द्यायची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला ते सगळं माहिती आहे. तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात आणि तुमच्याकडे पाहताना जरी तुमचे चेहरे आम्हाला दिसत नसले तरी आम्ही तुमच्याकडे पाहताना भावी PSI म्हणून पाहत आहोत. जरी तुम्ही पोलीस म्हणून जरी गेला, तुमच्या त्या पोलीस खात्यात गेला तरी तुम्हाला पुढं खूप मोठ्या संध्या असतात. आणि म्हणून मी शक्यतो जे आपलं सेशन असतं त्याचा शेवट करताना, म्हणजे त्या टॉपिकचा तो घटकाचा शेवटचा प्रश्न देत असताना मी PSIचा देत असतो मुद्दाम. आणि त्यामुळं हा PSIचा मुख्य परीक्षेतला प्रश्न मी तुम्हाला देतो आहे. प्रश्न असा आहे, पहा प्रश्न लिहितो मी फळ्यावरती. एकदम सोपा प्रश्न आहे, थोडासा वेगळा आहे, पण बघूया कसा आहे. तर प्रश्न असा आहे, 1 लिहितो इथं 1.3/16 1.3/16 आणि तिच्या गुणाकार व्यस्त यामधील फरक काय? आणि तिचा गुणाकार व्यस्त नमुना वेगळा आहे, समजावून देतो पहा, म्हणजे असा नमुना तुम्हाला सोडवता येईल. तर हे आणि हिचा गुणाकार व्यस्त आणि तिच्या हिचा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती असा प्रश्न आहे. यांची बेरीज काय, किंवा बेरजेतील यांच्या गुणाकार व्यस्त यामधील फरक किती असं विचारलं. फरक म्हणजे फरक विचारला, इथं बेरीज पण विचारू शकतात, पण इथं फरक विचारला आहे. म्हणजे ही संख्या आणि हिची गुणाकार व्यस्त संख्या यांच्यातील फरक किती असा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला हे कळलं पाहिजे की गुणाकार व्यस्त कसा काढायचा. तर आता बघा, ह्याचा गुणाकार व्यस्त काढता येत नाही. हे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे सगळं तुम्हाला मी बेसिकच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढं जे काही प्रकरणे येतील तिथंही मी सांगणारच आहे. पण लक्षात ठेवा, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचा व्यवहारी अपूर्णांक करून घ्यायचा. कसा? छेदानं ह्या 1 ला गुणा, 16 × 16 अधिक त्यात अंश मिळवा 3 भागिले छेद तसा ठेवा 16. म्हणजे हे झालं 16 आणि 3 19/16. हे झालं त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. आता गुणाकार व्यस्त म्हणजे फक्त अंशाचा छेद आणि छेदाचा अंश करायचा. थोडक्यात ते शीर्षासन आहे. म्हणजे आता आपण सरळ उभे असेल, शीर्षासन केलं तर डोकं जमिनीला टेकणार, पाय वरती जाणार. आता आपले पाय जमिनीला टेकल्यात, डोकं वरती आहे. मग हे तसंच करायचं. ह्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा म्हटलं ना, तर फक्त काय होणार, 16 वर 19 खाली. म्हणजे ह्याचा गुणाकार व्यस्त आहे 16 वर 19 खाली. झालं बघा गुणाकार. मी उलट करायचो, अंशाचा छेद छेदाचा अंश, आणि त्यातला फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी. मानतो इथे आहे बघा, हे वजाबाकी झाला. आता करूया, वजाबाकी केली की संपलं उत्तर. मग आता वजाबाकी करताना आपण शिकलोय की अपूर्णांकाची वजाबाकी करताना जर दोनच पदं असतील तर तुम्ही तिरकस गुणाकाराने करू शकता. मी तिरकस गुणाकाराने करतो. म्हणजे ह्या 19 ने ह्या 19 ला गुणणार, 19 × 19 वजा ह्या 16 ने इकडे 16 ला गुणणार, म्हणजे 16 वजा 16 भागिले छेदाछेदांचा गुणाकार, म्हणजे 16 × 19. आता झालं. आता वरचं फक्त करून घ्या कॅल्क्युलेशन. हां, तर आता मी करतो पहा. 19 × 19 19चा वर्ग आपल्याला माहिती आहे 361 वजा 16चा वर्ग आपल्याला माहिती आहे, तर गुणिले आहे 16 × 16 16चा वर्ग आपल्याला माहिती आहे 256 आणि भागिले ह्या 16 आणि 19चा गुणाकार करायचा आहे. जर 16चा पाडा येत असेल तर म्हणायचा 16 × 9 = 4400, म्हणजे 144 मधलं 4 आणि हातच्याला आले 14 आणि परत 16 × 1 = 16 16 आणि 14 30, म्हणजे इथं येणार आहे 304. आता वरची वजाबाकी करून घेऊया. मग केली. 1 मधून 6 जात नाही, म्हणजे 11तून 6 गेले म्हणजे 5 आले. 5 आले, हातच्या परत दिला. 5 आणि 1 6, 6 ला 6 गेले 0 आणि 3 मधून 2 गेले 1, म्हणजे वर आलं 105 आणि खाली आलं 304. आणि हे तुमचं उत्तर आहे आणि हाच पर्याय दिलेला आहे. पर्याय नंबर हा होता 4था. पहिला पर्याय होता 15/16, दुसरा होता 16/15, तिसरा होता 4/3 आणि चौथा पर्याय होता 105/304. तर या जो काही आपण स्थानिक किंमतच्या रिलेटेड जे काही प्रश्नांचे नमुने होते ते नमुने आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रत्येक सेशनमध्ये मी सांगत असतो तुम्ही सरावाची उदाहरणं गोळा करा. काही पुस्तकं तुम्हाला मी सजेस्ट केल्या तुमच्या मागणीवरून, तर त्याच्यातली उदाहरणं सोडवा. आम्हीही तुम्हाला काही मटेरियल देण्याच्या तयारीत आहोत. लवकरच आम्ही तुम्हाला तसं जाहीर करू की आम्हीही तुम्हाला प्रॉपर सरावासाठी काही उदाहरणं देणं किंवा आणि काही तुमच्या तयारीच्या दृष्टीनं वेगळं आम्हाला करता येईल यासाठी आमची जी MTSची जी टीम आहे ती अगदी दिवसरात्र कार्यरत आहे. आणि त्यामुळं तुम्ही निश्चिंत फक्त आम्ही जे तुम्हाला सांगू त्या पद्धतीने तुम्ही फक्त काम करत चलाल अशी मी अपेक्षा
करतो, म्हणजे तुम्हाला नक्की आम्ही तुमची जी काही मार्क्स असतील 100 मार्काचा जो पेपर असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क्स कसे मिळतील यासाठी आम्ही खूप प्रयत्न कष्ट घेत आहोत आणि ह्या कष्टाचं चीज तुम्ही कराल अशी अपेक्षा करून आज आपण आजचं सेशन हे थांबवतोय. भेटूयात आता पुढच्या सेशनमध्ये पुढच्या टॉपिकला घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.